तर भाई कटिंग करताना 3 पॉईंट आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ते कुठले पॉईंट आहेत ते बघूयात. ते जर पॉईंट तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमची भाई कटिंग कधीही चुकणार नाही. कुठल्याही साईजची भाई असू द्या आणि कितीही उंचीची भाई असू द्या, तर तुमची भाई लांब असू द्या किंवा शॉर्ट असू द्या परफेक्ट येईल. तर ते काय पॉईंट आहेत ते बघूयात आता आपण. सर्वात अगोदर भाईची रुंदी आहे. रुंदी व्यवस्थित असेल तर भाई परफेक्ट बसते. त्याचबरोबर आपण जी कॅप हाईट घेतो भाईला आकार देण्यासाठी, जे अंतर घेतो आपण, तेही खूप महत्त्वाचं आहे. कमी झालं तरी ब्लाऊज बिघडतो आणि जास्त झालं तरीही आपला ब्लाऊज बिघडतो. त्यामुळं भाईची रुंदी, भाईची कॅप हाईट आणि त्याचबरोबर भाईला जे आकार देतो आपण पाठीमागच्या मुंड्याला आणि समोरच्या मुंड्याला, भाईचे जे 2 आकार देतो समोरील पाठीमागचा, ते जर व्यवस्थित आले ना तर 100% भाई आपली बरोबर येते. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. यामध्ये मी तुम्हाला भाईची रुंदी कशी काढायची, कॅप हाईट कशी घ्यायची आणि त्याचबरोबर भाईला आकार कसे द्यायचे हे व्यवस्थित सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला भाई कटिंग करताना एकही अडचण येणार नाही. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा इथं मी काय केलेलं आहे, डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. नेहमी डबल फोल्ड पेपर घ्यायचा ब्लाऊजचं कटिंग करताना आणि भाईचं कटिंग करतानाही. तर भाईचं कटिंग करताना डबल फोल्ड जो भाग आहे यावरती उंची टाकायची. उंची टाकताना नेहमी फोल्ड बाजूवरती टाकायची. खुल्या भागावरती उंची टाकली तर भाई आपली मधोमध कट होते. त्यामुळं बंद बाजू आहे त्यावरती उंची टाकायची आहे. आता आपल्याला 10 इंचाच्या भाईचं कटिंग करायचं आहे. तर 10 इंचाची भाई आहे. अस्तरची भाई असेल तर तुम्ही अर्धा इंच मिक्स करा आणि बिगर अस्तरची भाई असेल तर तुम्ही शिलाई मार्जिन जे आहे ते 1.5 इंच मिक्स करायचं आहे. हा पॉईंटही खूप महत्त्वाचा आहे. तर बघा आपला हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे. त्यामुळे इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. वरच्याही साईडला आपण बरोबर अर्धा इंचाला मार्क करून घेऊया आणि हे जे आहे ते पट्टीनं मार्क करून घेऊया. सुरुवातीला जे आहे ते अर्धा इंच मार्जिन आहे ना ते मार्क करूया. बघा इथं अर्धा इंच मार्जिनला मार्किंग केलेलं आहे. आता आपण भाईचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता भाईची उंची घ्यायची आहे. किती आहे, 10 इंच आहे. तर 10 इंच भाईची उंची घ्यायची आहे आपल्याला. तर 10 इंच भाईची उंची घेतलेली आहे. बरोबर 10 इंचाला एक मार्क केलेला आहे. हे अर्धा इंच मार्जिन आहे. त्यानंतर आता आपल्याला बघा सुरुवातीला भाईची रुंदी घ्यायची आहे. भाईची उंची घेतली, भाईचं शिलाई मार्जिन घेतलं. आता आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे. किती साईजचा ब्लाऊज आहे त्यानुसार तुम्हाला भाईची रुंदी घ्यायची आहे. ज्या साईजचा तुमचा ब्लाऊज आहे त्या साईजचा छातीचा चौथा भाग तुम्हाला, ज्या साईजचा भाई तयार करायचे आहे त्या साईजचा तुम्हाला छातीचा चौथा भाग भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे. म्हणजे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, प्रिन्स कट असू द्या किंवा बोटनेक, कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या आणि कुठल्याही साईजचा असू द्या, छातीचा चौथा भाग हा आपल्याला भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे. तर भाई रुंदीचा हा ब्लाऊज आपला 34 साईजचा आहे. छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच येतो. आपण 8.5 इंचाला एक मार्क करून घ्यायचा आहे. आता इकडच्याही साईडला 8.5 इंचाला एक मार्क करायचा आहे. भाईची रुंदी घेत आहोत आपण ही, आणि वरच्याही साईडला आपण 10.5 इंच घ्यायचा आहे. म्हणजे छातीचा चौथा भाग, सॉरी, भाईची उंची 10 इंच, अर्धा इंच शिलाई मार्जिन, 10 इंच भाईची रुंदीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अगोदर. त्यानंतर वरच्याही बाजूला हे मार्क करून घेऊया आपण. हे झालेलं आहे आपलं. आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. तर 6.5 इंचाच्या पुढची जी भाईची उंची आहे त्यासाठी आपण 3.5 इंच कॅप हाईट घेत असतो. तर इथं आपण 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. बघा 3.5 इंच इथं मी कॅप हाईट घेतलेली आहे. ज्या साईडला आपण, ज्या ठिकाणी कॅप हाईट घेतली आपण, इथं कॅप हाईट घेतलं, ठीक आहे. तर इथंच खाली आपल्याला बरोबर 2 इंच अंतर घ्यायचं आहे. इथं 2 इंच अंतर घेतलं. त्यानंतर इथं आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत. 1 इंचाला एक मार्किंग करायचे आहे आणि 2 इंचाला एक मार्किंग करायचे आहे. 2 मार्किंग कशासाठी, तर भाईचे आकार आपले 2 असतात. 2 आकार देण्यासाठी आपण इथं 2 मार्किंग करून घेतलेले आहेत. तर सुरुवातीचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे हा 1 इंचाचा जो पॉईंट आहे ना, इथून आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला
आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं. हा आपण असा आकार द्यायचा. झालं. हे झाल्यानंतर आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे. दुसरा आकार देताना आपल्याला हे 2 इंच अंतर आहे तिथं खाली बरोबर 2.5 इंचाला मार्किंग करायचं आहे. कुठल्याही साईजला आपण सेम घ्यायचं आहे, असंच आकार द्यायचा आहे. ज्या ठिकाणी 2.5 इंचाला मार्किंग केलेलं आहे तिथंच खाली आपण अर्धा इंच घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी काय करायचं आहे बघा, इथून फक्त ह्या पॉईंटला यायचं आणि ह्या पॉईंटला जायचं. 3 पॉईंट आहेत ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. बघा इथून सुरुवात करायची आणि हा असा आपल्याला आकार द्यायचा आहे. बघू शकता मी कसा आकार दिलेला आहे. सुरुवात करायची आहे इथून. आपल्याला सुरुवात करताना तिथं थोडं थोडं अंतर वाढवत जायचं, म्हणजे पहिल्यांदाच असं जास्त अंतर घ्यायचं नाही. हे बघा असं. आणि हे असं ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे. असा पानासारखा आपला फिशसारखा आकार असा इथं तयार झाला ना तर आपली बाही कटिंग एकदम परफेक्ट येते. बघू शकता हा आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता आपलं हे झालेलं आहे. आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. आपला ब्लाऊज आहे 34 साईजचा. पावणे 6 इंच दंडघेर घ्यायचा आहे आपला, पावणे 6 इंच. आणि आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे आपला रुंदीचा पॉईंट आहे. हे बघा आपला शिलाई दंडघेर आहे. हा जो दंडघेर आणि हे प्लस शिलाई मार्जिन आहे हे आपण क्रॉसमध्ये मार्किंग करून घेऊयात. हे असं जिथं कॅपाईटचा पॉईंट घेतलेला तिथून खाली असं क्रॉस मार्किंग करायचं आहे. हे क्रॉसच मार्किंग केलं ना बाही कटिंग फिटिंग जी आहे ती आपली बरोबर येते, म्हणजे व्यवस्थित येते, घोळ वगैरे पडत नाही. असं क्रॉस सरळ ठेवायचं नाही, हे सरळ आहे ते ठेवायचं नाही. ज्यावेळेस बाहीची फिटिंग करतो तो एक्स्ट्रा पार्ट त्यामध्ये येतो, त्यामुळे बाहीमध्ये चुना पडतात, बाही फिटिंग बरोबर येत नाही. म्हणून हे क्रॉस असं करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे. आता आपलं बघा, आता हे कट करून घेऊयात. सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं 10 इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं ते सांगत आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या यापुढचेही व्यवस्थित लक्षात येईल. आता कट करताना आपल्याला क्रॉस जो पार्ट आहे आपला सुरुवातीला मार्किंग केलेला तो कट करायचा आहे. त्यानंतर हे 2 इंचापर्यंत कट करून मग बाहेरचा आकार आपल्याला कट करायचा. बघू शकता हा आकार असा आला पाहिजे. बाही कटिंग करताना हा आकार खूप महत्त्वाचा आहे. हा असा आकार आला पाहिजे. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला बाही आपल्याला अशी उकलून घ्यायची. बाही उकलून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा हे असं फिश सारखं तयार झालं पाहिजे, जेणेकरून आपली बाही आहे ती व्यवस्थित येते. अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग करा, म्हणजे तुमची बाही कटिंग जी आहे ती एकदम बरोबर येईल. हे बघा आकार बघा, हा खोलगट भाग असतो तो समोर लावायचा असतो, हा भाग पाठीमागे लावायचा असतो आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून जोडायचे आहे. अशा पद्धतीचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तर तुमची बाही कटिंग जी आहे ती एकदम परफेक्ट येईल. कुठल्याही साईजच्या बाहीचं कटिंग करताना अडचण येणार नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. यामध्ये काय प्रश्न असतील ते विचारू शकता. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.